एकनाथ शिंदे निवडून आले आणि लाडकी बहीण योजनेचा नियम पण बदलला। आता या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर लाडक्या बहिणींना इथून पुढे 1 रुपया पण मिळणार नाही आणि आतापर्यंत जेवढे तुम्ही हप्ते घेतले आहेत ते वसूल सुद्धा करण्यात येणार आहेत आणि वरून कारवाई करून त्या लोकांना जेल सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर आता सावधान। मग या 5 वस्तू कोणत्या सांगितल्या आहेत? ज्या वस्तू तुमच्या घरात असल्यास तुम्हाला पुढील हप्ते येणार नाहीत। बघा या 5 वस्तू कोणत्या सांगितलेत। नियम बदललाय त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा लाडकी बहीण योजनेची लाभार्थी जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर या अटी पूर्ण केली नाही आणि या अटीच्या विरोधात जाऊन तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर आता कारवाई सुद्धा होणार आहे। या 5 वस्तू जर तुमच्या घरामध्ये सापडल्या तर तुमच्या घरामध्ये कारवाई होणार आणि तुम्हाला जेल सुद्धा होणार, मागचे पैसे वसूल होणार, पुढचे बंद होऊन मोठ्या कारवाईचा तुम्हाला सामना करावा लागणार। त्यातच लाडकी बहिणीचा हप्ता सुद्धा वाढवलाय। लाडक्या बहिणींनी सावधान व्हा, कारण आता या 6 5 ज्या काय असतील ते वर्ण नियम आले आहे। या वस्तू जर तुमच्या घरामध्ये जर सापडल्या तर तुमच्यावर आता कारवाई होऊ शकते। त्यामुळे या 5 वस्तू कोणत्या आहेत लक्ष देऊन बघा। तुम्हाला जर पुढील 6वा हप्ता जर पाहिजे असेल, आता हप्ता पण वाढलाय, तुम्हाला 1500च्या जागी तुम्हाला 2100 करणार झालंय, कारण हे हप्ता तुम्हाला वाढवल्याने सगळा नियम पण बदलून टाकलाय। बघा काय नियम बदललाय, 5 वस्तू कोणत्या आहेत बघा। लाडक्या बहिणीचा हप्ता आता 1500 वरून 2100 रुपये करण्यात आला आहे। पण आता या 5 वस्तू तुमच्या घरात जर असतील तर तुमच्यासाठी अडचण निर्माण होईल, कारवाई होऊ शकते, जेलही होऊ शकते। लवकरात लवकर तुम्ही आपल्या घरामध्ये चेक करून घ्या। जर लाडक्या बहिणी योजनेचे काही हप्त्याचे तुम्ही पैसे घेतले असतील, काही हप्ते घ्यायचे राहिले असतील, आता काय झाले काही लाडक्या बहिणी आहेत त्या बँका संदर्भात नीट व्यवस्थित अर्ज भरत नाहीत। अर्ज जर व्यवस्थित नाही भरला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो व्यवस्थित तुमच्या बँकेपर्यंत पोहोचत नाही। मग आता काय झाले, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय नियम बदलला आहे। बघा काय नियम बदललाय, आता ज्यावेळी एकनाथ शिंदे परत लाडक्या बहिणीमुळे निवडून आले, कारण त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला बँक खाते पण आता बदलावे लागणार आहे आणि तुम्हाला वरून नियम जे आहेत ते सर्व चेंज करून टाकलेत। बघा आता सर्व नियम चेंज करून टाकलेत, त्यामुळे आता 5 वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। जर तुम्ही या 5 वस्तू सापडल्या तर त्यांना समजून चुकते की लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र नाही आहात आणि तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे मागील जे आहेत ते हप्ते घेतले आहात, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते असे या नियमामध्ये म्हणलंय। बघा तुम्हाला नियम काय आहेत आणि कोणत्या 5 वस्तू आहेत ते सविस्तरपणे सांगतो बघा। दिवाळी बोनस मिळाला असेल किंवा नसेल, तसेच गॅस पैसे द्यायचे असतील ते सर्व आता यामध्ये मिळणार आहे। बघा आता लाडकी बहीण योजनेमुळे हे आता एकनाथ शिंदे तुम्ही निवडून दिला आहात, त्यामुळे आता तुम्हाला गॅसचे पैसे असेल, दिवाळी बोनस असेल, मोबाईल असेल, सर्व काही त्यांनी आश्वासन आता पूर्ण करणार आहेत। परंतु तुमच्या घरामध्ये जर या 5 वस्तू जर त्यांना आढळल्या तर तुम्हाला कारवाई सुद्धा होणार, मागचे पैसे सुद्धा वसूल होणार आहेत। बघा या 5 वस्तू कोणत्या आहेत। आता शिंदे सरकार निवडून आले आहे, पण या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर आता आधीचे पैसे तर विसराच, पण 6वा हप्ता पण मिळणार नाही। आधी घेतलेले पैसे वसूल होणार, जबरदस्त कारवाईचा सामना सुद्धा करावा लागणार। कारण हे असं का केले, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता यामध्ये गैरप्रकार भरपूर आढळलेत। मागचे जे हप्ता येत होते दिवाळीच्या आधी, निवडणुकीच्या आधी जे हप्ते घेत होते त्यामध्ये गैरप्रकार भरपूर प्रमाणात आढळलाय। त्यामुळे आता पुढील 5 वर्ष तुम्हाला 2100 रुपयाचा जो हप्ता येणार आहे त्यासाठी कडक नियम लावले आहेत। त्यामध्ये 5 वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला 6वा हप्ता मिळणार नाही आणि वरून तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते। बघा कदाचित जेलही होऊ शकते। तर त्या कोणत्या 5 वस्तू आहेत, कोणत्या नवीन अटी घातलेल्या आहेत, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की आता हप्ता वाढला आहे। आता हप्ता 1 महिन्याचा 2100 रुपये केला आहे। पुढील 5 वर्ष तुम्हाला आता ह्या महिन्याच्या महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत। परंतु या 5 वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुमचे आता नुकसान होणार आहे। तुम्हाला पुढील हप्ता तर सोडाच, मागचे हप्ते पण तुम्हाला वसूल केले जाणार आहेत। कारण त्यांना असं समजते या वस्तू जर 5 तुमच्या घरामध्ये असल्या तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसणार आहात, तुम्ही या चुकीच्या मार्गाने लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलाय असं त्यांना कळून चुकते। मग या 5 वस्तू कोणत्या आहेत बघा। त्यामुळे आता हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत नक्की बघा। ही महत्त्वाची माहिती तुमच्या बहिणींना नक्की पाठवा, कारण आता लाडकी बहीण योजनेचा नियम पण बदललाय। या 5 वस्तू जर तुमच्या घरात असतील तर तुम्हाला तुमची मोठी अडचण होऊ शकते, कारण योजना बंद होऊन तुमचे जुने पैसे जे आहेत ते आता वसूल होऊ शकतात।
एवढंच नाही तर तुमच्यावर कारवाई होऊन तुरुंगवास देखील तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो। बघा कडक नियम बदललाय, कारण ही कडक नियम बदलण्याचं कारण एकच आहे की मागचे जे तुम्हाला निवडणुकीच्या आधी हप्ते येत होते त्यामध्ये भरपूर गैरप्रकार आढळल्याचं लक्षात आले, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते असं म्हणले। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून आता 2 अतिशय महत्त्वाचे अपडेट आले आहे आणि ही माहिती प्रत्येक महिलांना माहिती असणं गरजेचे आहे। आता लक्षात घ्या कोणत्या 5 वस्तू आहेत ज्या तुमच्या घरात नसल्या पाहिजेत, ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो। बघा आता काय नियम बदललाय, बघा सर्वात महत्त्वाची बातमी आहे, लक्ष देऊन बघा, कारण तुम्हाला जर हे नियम समजले तरच तुम्हाला पुढचा हप्ता येणार आहे। तुम्हाला 5 वस्तू जर या घरामध्ये असला तर तुम्हाला अडचण येणार आहे। बघा नियम काय आहेत, लाडकी बहिणीसाठी निवडणुकीनंतर नवीन नियम। पहिला नियम काय बघा, मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही। बघा तुमचे काही महिला ज्या आहेत त्या 2.5 लाख रुपयांपेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त आहे, तरी सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे निवडणुकीच्या आधी हप्ते घेतलेत, त्यामुळे सरकारच्या लक्षात आल्याने काही महिलांवर आता कारवाई सुद्धा होणार आहे, कारण 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांनी आता लाभ घेतलाय। दुसरा नियम काय बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही। बघा काही जणांचे वर्षाला 10 लाख 15 लाख 20 लाख अशी उत्पन्न आहेत आणि त्यांनी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात। इन्कम टॅक्स भरत असताना सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे ते घेत होते, त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे। बघा तिसरा नियम काय बघा, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग जे मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर म्हणजे निवृत्ती येत नाहीत। काय सांगितले बघा, तिसरा जो नियम आहे तो महत्त्वाचा आहे। काही जण अशा पण निवडणुकीच्या आधी काय झालंय की जे नोकरी करतात, सरकारी नोकरीचे सेवक आहेत, त्यांच्या बायका सुद्धा यामध्ये पैसे घेतल्याचे आढळून आले, त्यामुळे आता हे नियम बदललाय। त्यामुळे जर सरकारी नोकरीमध्ये तुमच्यात कोण असेल तर त्यांच्या बायका या लाडकी बहीण योजनेचा लाभ कधीच घेऊ शकत नाहीत, जर त्यांनी घेतला असेल तर त्यांच्यासाठी तात्काळ कारवाई होणार आहे। चौथा नियम काय बघा, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 21 रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ नाही। बघा तुम्हाला आता हप्ता सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आलेलं आहे, तुम्हाला 21 रुपये इथं आलेला आहे, पहिला 1500 रुपये होतं, आता 21 रुपये तुम्हाला हप्ता मिळणार आहे। बघा पाचवा नियम काय आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही। कुटुंबातील माजी आमदार माजी खासदार किंवा खासदार कोणी नसलं पाहिजे। जर असे लोक जर तुम्हाला सांगतो लाडक्या बहीण योजनेचा जर हप्ता घेत असतील तर अशावर सुद्धा कारवाई होणार आहे। 6वा नियम जो आहे तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत, म्हणजे ज्यांच्या संस्था आहेत ज्यांची इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांवर आता कारवाई होणार आहे, कारण त्यांनी या चुकीच्या मार्गाने ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलाय। बघा 7वा जो नियम आहे तो म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन नाही। बघा निवडणुकीच्या आधी एवढं चेक केलं जात नव्हतं, परंतु आता कडक नियम आणले आहेत। पहिला काय व्हायचं, 10 एकर 20 एकर जे जमीन आहेत त्यांना सुद्धा या लाडकी बहीण योजनेचे पैसे घरापर्यंत पोहोचले आहेत, परंतु आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे सांगितले, कारण 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असली नाही पाहिजे अशी अट आहे। त्याच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत, परंतु निवडणुकीच्या आधी फसव्या रीतीने हे पैसे गेलेले आहेत, परंतु आता कडक नियम आहेत। बघा 8वा जो नियम आहे ते म्हणजे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी सूट दिलेली आहे, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत। जर तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही आता लाडक्या बहीण योजनेचा 6वा हप्ता कधीच घेऊ शकत नाही, आणि जर आधी जर घेतला असेल तर चेक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असं सुद्धा नियमामध्ये म्हणलंय। बघा आता 9वा काय सांगितलंय नियम, मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक प्रणालीकरण, बघा काय सांगितलंय, तुम्हाला आधार क्रमांक प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार तुमचं आधारित प्रमाणीकरणानंतर माझं आधार क्रमांक बायोमेट्री म्हणजे टाइम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की बघा काय सांगितले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। मी सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाची माझे आधार EKYC पुरवण्यास सहमत काय असेल ते देत आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगितले, तुम्हाला जर लाडक्या बहिणीचा हप्ता व्यवस्थित पाहिजे असेल
तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन KYC करून यायचं असं पण सांगितलंय, कारण आधार कार्ड अपडेट केल्याशिवाय तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता व्यवस्थित येत नाही। सगळ्यात महत्त्वाचे जे नियम आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला अशाच प्रकारच्या लाडक्या बहिणींनो दररोज व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।